Hallelujah. 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 Hosanna in the highest. Hallelujah. 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 Thank you Jesus. खरोखरच आज जवळजवळ 15 दिवसानंतर पुन्हा एकदा ह्या करोना काळामध्ये शील्ड ऑफ फेथ कम्युनिटी म्हणून आपण सर्व परमेश्वराला स्तुती आणि आराधना देण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. आजच्या दिवशी परमेश्वराने सर्वांना आपल्या सर्वांना या गुगल मीटच्या द्वारे एकत्र केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या मनात परमेश्वराबद्दल आभार आहेतच. आपण क्षणभर शांत राहूया आणि परमेश्वराकडे विनंती करूया की परमेश्वरा, तुझ्या हा स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करण्यासाठी, तुझ्या पवित्र डोंगरावर चढण्यासाठी आम्हाला तू पात्र बनव. क्षणभर आपण शांत राहूया, आपल्या पापांची आपण आठवण करूया. वेगवेगळ्या प्रकारे कृतीने, वाचेने किंवा हयगईने आपल्या हातून पाप होतात, आपण चुकतो, आपण कमी पडतो. अशा सर्व क्षणांची आपण आठवण करूया. परमेश्वराला सांगूया, प्रभू येशू, आज तुझ्या समोर आलेलो असताना, तुला स्तुतीचा यज्ञ अर्पण करीत असताना, परमेश्वरा, आमचे तोडके मोडके बोल, आमचे शब्द तू आशीर्वादित कर, आमची जीभ, आमचे ओठ तू शुद्ध कर. होय प्रभू येशू, त्या स्तुतीच्या यज्ञासाठी आम्हा सर्वांना तू पात्र बनवस. होय प्रभू येशू, तूच खरा खरा उत्तम मेंढपाळ आहेस. तू आमच्या जीवनात आनंद आणणारा परमेश्वर आहेस. तू आमच्या जीवनात उल्हास आणणारा परमेश्वर आहेस. प्रभू येशू, आम्ही सर्व तुझ्या नावाने गायन करतो. आम्ही हर्ष सुमने घेऊन आम्ही सर्व तुझ्या पुढे येतो. गीत गा आम्ही तुझे उपकार वर्णत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझं गौरव गीत गाण्यासाठी, तुझी स्तुती गाण्यासाठी आम्ही सुरुवातीला गीत घेत आहोत. उल्हासाने उल्हासाने आपण सर्वजण आपापल्या घरातून ह्या गाण्यामध्ये सहभागी होऊया आणि ह्या गाण्याचा आनंद घेत परमेश्वराला स्तुतीचा यज्ञ अर्पण करूया.
सर्व शक्तिशाली परमेश्वर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. होय प्रभू येशू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझ्या स्वामी, प्रभू तू पवित्र, जिवंत आणि युगायुग राज्य करणारा परमेश्वर आहेस. तू राजाधिराज प्रभू आहेस. प्रभू तू ह्या साऱ्या निसर्गाचा निर्माता आहेस. तू नियंता आहेस. सर्व काही नियंत्रित करणारा परमेश्वर आहेस. प्रभू प्रभू चंद्र, सूर्य, झाडे, वेली, डोंगर, दर्या सर्व काही तू बनवलेलं आहेस. प्रभू ह्या सर्वावर तुझं नियंत्रण आहेस. प्रभू प्रभू गेले अनेक दिवस तू फार चांगला पाऊस आम्हाला देत आहेस. फार चांगलं हवामान आम्हाला दिलेलं आहे. प्रभू प्रभू येशू, तू मंद क्रोध आहेस. तू शांतीदाता आहेस. तू मुक्तीप्रदाता आहेस. प्रभू तू राजाधिराज प्रभू आहेस. तू युगायुग राज्य करणारा परमेश्वर आहेस. प्रभू प्रभू तू आरोग्यदाता परमेश्वर आहेस. तू मुक्ती देणारा परमेश्वर आहेस. तू आमचा आश्रयाचा खडक आहेस. प्रभू तू अल्फा आणि ओमेगा आहेस. तू आदी आणि अंत आहेस. प्रभू तूच आमच्या जीवनाची संरक्षक ढाळ आहेस. प्रभू तू आमच्या जीवनाचा खराखुरा मार्गदर्शक आहेस. तू आमचा आधारस्तंभ आहेस. प्रभू प्रभू जीवनाच्या वादळ वाऱ्यामध्ये तू आमचा दीपस्तंभ आहेस. प्रभू प्रभू तूच आमचा सर्वस्व आहेस. प्रभू प्रभू तुझ्या अस्तित्वामुळेच आमच्या अस्तित्वाला अर्थ आहे. प्रभू प्रभू येशू, तुझ्या या कृपा दानाबद्दल, तुझ्या सामर्थ्याबद्दल, तुझ्या सामर्थ्यशील असण्याबद्दल परमेश्वर आम्ही तुला उंचावितो आणि गौरवितो. तुला स्तुती देतो. प्रभू थँक्यू जीसस. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू गॉड. प्रभू येशू तुझे आभार, तुझी स्तुती, तुझ्या नावाला धन्यवाद. तूच आमचा प्रभू आणि तारणहार, तूच आदी आणि अंत आहेस. तूच आमचं सर्वस्व आहेस. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड गॉड. हालेलुया. हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आमचा उत्तम संरक्षण करत आहेस. या काळात तू आम्हाला, या कठीण परिस्थितीत तू आम्हाला चांगलं आरोग्य देत आहेस. आम्हाला हातावरील फोडाप्रमाणे तू जपत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू लॉर्ड. सर्व गौरव आणि स्तुती तुझी आहे. तूच आमचा प्रभू आणि तारणहार आहेस. तूच आमचा सर्वस्व आहे. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. गौरवी प्रभू, राजाधिराज प्रभू, सर्व शक्तिशाली परमेश्वर. हालेलुया. प्रभू येशू, तू उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभू तू राजांचा राजा आहेस. तू डॉक्टरांचा डॉक्टर आहेस. प्रभू तू चमत्कार करणारा देव आहेस. प्रभू या क्षणापर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझे अनेक चमत्कार अनुभवलेले आहेस. तू आमच्या अनेक गरजा भागवत असतोस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड जीसस. प्रभू येशूचं गौरव, तुझी स्तुती, तुझ्या नावाला धन्यवाद. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. गौरवी प्रभू, राजाधिराज प्रभू, सर्व शक्तिशाली परमेश्वर पिता, जिवंत देवाचा जिवंत पुत्र. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट. खरोखरच परमेश्वरा, तूच एकमेव स्तुतीपात्र परमेश्वर आहेस. तू खराखुरा थोर आहेस. तू सिंहासनावर बसणारा परमेश्वर आहेस. तू स्तवनात बसणारा परमेश्वर आहेस. प्रभू प्रभू तू कृपापूर्ण आहेस. तू सत्य आहे. तू परिपूर्ण आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, तुला तुझी स्तुती गात असताना, तुला उंचावीत असताना, आम्ही तुला स्तुतीचा यत्न गात असताना प्रभू आम्ही गीत घेत आहोत. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया, तारणारा देव. Gauravya, Gauravya, Gauravya,
थँक यू जीसस. Hallelujah. गौरवी प्रभू, Hallelujah. राजाधिराज Praise प्रभू, Jesus. सर्व शक्तिशाली सामर्थ्यशाली परमेश्वर, युगाने युग राज्य करणारा परमेश्वर. तुझ्या नावाने हालेलुया लॉर्ड जीसस. थँक यू जीसस. Thank you. गौरवी प्रभू, Thank you. हालेलुया लॉर्ड जीसस. Hallelujah. थँक यू जीसस. Praise. थँक यू लॉर्ड गॉड. प्रभू येशू तुझे आभार, तुझी स्तुती, तुझ्या नावाला धन्यवाद. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. होय प्रभू येशू, माझ्या प्रभू, माझ्या तारका, प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती गातो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, हा करोनाच्या महामारीमध्ये देखील तू आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवलेला आहे प्रभू. प्रभू, आमच्या कम्युनिटीतील, आमच्या कुटुंबातील काही लोक थोडेफार आजारी होते, परंतु त्यांना तू ह्या सर्व आजारातून मुक्त केलेला आहेस, त्यांना बरं केलेलं आहेस प्रभू. प्रभू येशू, आरोग्याचं मोठं दान तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू. प्रभू, या आरोग्याच्या दानाबद्दल आम्ही तुला उंचावतो, तुला गौरव देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती गातो. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया लॉर्ड. देवा, तू सर्व गोष्टीत आमचे संरक्षण करतो, आमची सर्व गरजा पूर्ण करतो. आम्हाला ह्या कोरोनाच्या विषयापासून पण तू आमचे रक्षण करतोस व आम्हाला घरी सुरक्षित ठेवतोस. म्हणून यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू जीसस. हालेलुया लॉर्ड. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू सामर्थ्यशाली देव आहेस. तू आमचं संरक्षण करणारा देव आहेस. तू आमची सर्व काळजी घेणारा देव आहेस. आमच्यावर पुष्कळ प्रेम करणारा देव आहेस. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुझी आराधना करतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू जीसस. गौरवी प्रभू, राजाधिराज प्रभू. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड. हे प्रभू श्री ख्रिस्ता, हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहेस. Yes, प्रभू Lord. श्री ख्रिस्ता, तू आम्हाला आमच्या सर्व तर आम्ही तुझ्याकडे आभार मानतो. थँक्यू जीसस. हालेलुया. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू जीसस. गौरवी प्रभू, राजाधिराज प्रभू, सर्व शक्तिशाली परमेश्वर, राजाधिराज प्रभू, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर पिता. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड गॉड. हालेलुया. हालेलुया लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. हालेलुया लॉर्ड जीसस. प्रभू येशू, आम्ही तुला उंचावतो, तुला गौरवितो, तुझी स्तुती गान करतो. प्रभू, तूच खरा राजा आहेस. तू आमच्या जीवनाचा स्वामी आहेस प्रभू. हालेलुया लॉर्ड जीसस. प्रभू, तू खरा इमॅन्युअल देव आहेस प्रभू. आमच्या जीवनामध्ये खुशी आणणारा परमेश्वर तूच आहेस प्रभू. प्रभू, तुझ्या नावाने सैतान पळून जातो प्रभू. प्रभू, म्हणूनच तुझ्या नावाने आम्ही टाळ्या वाजवतो, आम्ही नाचतो, गातो आणि प्रभू घोषणा गातो प्रभू. प्रभू येशू, तुझी स्तुती गाण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी, तुला स्तुतीचा यत्न देण्यासाठी आम्ही गीत घेत आहोत. येसू मसीह देता खुशी, करे महिमा उसकी. Hare Krishna.
खरोखरच तू आमचं उत्तम मेंढपाळ, तू आमचा राजाधिराज प्रभू, तू सर्व शक्तिशाली परमेश्वर. होय प्रभू येशू, आमच्या जीवनात जे जे काही चांगलं आहे, जे जे काही मंगल आहे, जे जे काही पवित्र आहे, प्रभू येशू ही सर्व तुझीच आम्हाला देणगी आहे प्रभू. प्रभू तुझ्या विना आम्ही शून्य आहोत प्रभू. तुझ्या विना आमच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही प्रभू. प्रभू जे काही भौतिक सुख तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू. प्रभू विशेष करून ह्या महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत प्रभू. परंतु प्रभू आमच्या नोकऱ्या तू शाबूत ठेवलेल्या आहेत प्रभू. प्रभू आमच्यापैकी अनेक जण प्रत्यक्ष कामाला न जाता देखील त्यांना त्यांचे पगार मिळत आहेत प्रभू. काही लोकांना केवळ आठवड्याला एकदाच कामाला गेलं तरी चालू शकत आहे प्रभू. प्रभू येशू ही तुझीच देणगी आहे प्रभू. प्रभू ही तू दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती गातो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला उंचावितो आणि गौरव येतो प्रभू. तूच आमचा प्रभू आणि तारणारा प्रभू. प्रभू तुझ्या राजासनासमोर आम्ही येतो प्रभू. प्रभू स्वर्गात प्रभू ह्या सिंहासनावर तू बसलेला आहे प्रभू. प्रभू राजासनावर तू बसलेला आहे प्रभू. प्रभू 24 वडील पुरुष तुझ्या पुढे उपडे पडलेले आहेत प्रभू. प्रभू ते धीर गंभीर आवाजामध्ये पवित्र 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 असं म्हणत आहेत प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो आणि गौरवितो प्रभू. प्रभू आम्ही तुला आराधितो प्रभू. प्रभू येशू तू वैभवी येशू आहेस, तू राजाधिराज आहेस प्रभू. तू वैभवाने भरलेला आहे प्रभू. प्रभू सारी सृष्टी तुझी आहे प्रभू. होय प्रभू येशू, वैभवी येशू, तू खराखुरा आमचा इमॅन्युअल देव आहेस. तू सुंदर आहेस, तू वैभवाने भरलेला आहेस प्रभू. तू आमचा तारण करता आहेस, तू आमचा प्रेमळ प्रभू आहे प्रभू. प्रभू आम्ही तुला आराधितो, तुला उंचावितो प्रभू. आम्ही ह्या गीताने तुला आराधितो प्रभू. येशू वैभवी येशू.
आम्ही सर्वजण तुझ्या समक्षतेत आलेलो आहोत, तुझ्या पवित्र समक्षतेत, तुझ्या पवित्र राजासनासमोर, तुझ्या पवित्र सिंहासनासमोर इथे 24 वडील पुरुष तुझ्या पुढे लोटांगण घालून तुझी स्तुती आराधना करत आहेत. 24 तास पवित्र पवित्र जो येणार आहे, जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य अशा शब्दात तुझा जयघोष करीत आहे. प्रभू येशू, तू जो राजांचा राजा, जो अति पवित्र, त्याला आम्ही स्तवितो. तू सर्व स्तुतीस योग्य आहेस प्रभू. प्रभू येशू, तू राजा आणि प्रभू आहेस. हो प्रभू येशू, आम्ही उंचावितो या आराधना गीताद्वारे. प्रभू येशू, तुझ्या स्वर्गीय आराधनेमध्ये आम्ही सहभागी होतो. होय प्रभू येशू, देवा तू पवित्र, राजांचा राजा, अति पवित्र. होय प्रभू येशू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझ्या तारका, तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. आम्ही तुझ्या पुढे गुढी टेकलेले आहेत प्रभू. प्रभू, तुझ्या स्वर्गीय राजासनासमोर आम्ही मोठ्या अदबीने उभे आहोत प्रभू. प्रभू, तुझ्या समोर उभे राहण्याची कोणती पात्रता नसताना प्रभू, आजच्या स्तुती आराधनेद्वारे तू आम्हाला पात्र बनवलेला आहेस प्रभू. प्रभू, आमच्या पापांची क्षमा तू केलेली आहेस प्रभू. तुझ्या दरबारात उभे राहण्याची पात्रता तू आम्हाला बहाल केलेली आहेस प्रभू. प्रभू येशू, तुझ्या चरणाशी आम्ही नतमस्तक होतो प्रभू. तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक होतो प्रभू. प्रभू, विशेषरित्या या करोनाच्या काळात प्रभू जरी चर्च मधले मिसा व आमच्या मीटिंग्स बंद असल्या तरी प्रभू, ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने तू आम्हाला एकमेकांना भेटण्याची संधी दिलेली आहेस प्रभू. प्रभू, मिस्सा बलिदान ऐकण्याची संधी दिलेली आहे, बिशपांचे मिस्सा ऐकण्याची संधी दिलेली आहे प्रभू. प्रभू, आमचं आध्यात्मिक पोषण तू करत आहेस प्रभू. प्रभू येशू, तू आमच्या सर्व बाबतीत
सर्व प्रकारे काळजी वाहत आहेस प्रभू. तुझ्याकडून आम्ही मागून घ्यावं असं काहीही उरलेलं नाही प्रभू. सर्व काही तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू. केवळ आता आम्ही तुझ्या आभारच मानायला हवे प्रभू. आम्ही इतके तुझे गुणाईत झालेलो आहोत प्रभू. तुझा ऋण निर्देश करावा तुझा कमी आहे प्रभू. होय प्रभू येशू आजच्या महामारीच्या काळात प्रभू संपूर्ण जग ह्या कोरोनामुळे चाचपडत असताना, अजूनही लस उपलब्ध झालेली नसताना, आणि प्रभू येशू अजूनही संपूर्ण जग भयभीत आणि कंपित झालेला असताना प्रभू आमचा संपूर्ण विश्वास आमचा तुझ्यावर आहे प्रभू. पवित्र त्रैक्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू. जरी आमच्या ह्या प्रवासामध्ये आमच्या ह्या वाटेवर काळे ढग आले तरी प्रभू आम्हाला नीट ठाऊक आहे, आमचा पूर्ण विश्वास आहे की तू कधी आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीस प्रभू. कारण तू खरा मित्र आहेस प्रभू. तू आमचा जीवाभावाचा मित्र आहेस प्रभू. तू आमचा कधीच हात सोडणार नाहीस प्रभू. आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे प्रभू. म्हणूनच प्रभू तू आम्हाला सर्व बाबतीत आशीर्वाद दिला. आमच्या शेती बागायतीमध्ये तू आशीर्वाद दिलेला आहे प्रभू. आमच्या गुराढोरावर तू आशीर्वाद दिलाय. आमच्या नोकरी धंद्यावर तू आशीर्वाद दिलेला आहे प्रभू. आमच्या प्रत्येक गोष्टीवर आम्हाला आरोग्यदान दिलेलं आहे. आमच्या मुलांना चांगली शिक्षणाची संधी दिलेली आहे प्रभू. नुकताच 12वीच्या रिझल्ट लागलेले, त्याच्यामध्ये आमच्या मुलांना फार चांगले पर्सेंटेज दिलेले आहे प्रभू. सर्व बाबतीत तू आशीर्वादाची बरसात आमच्यावर केलेली आहे प्रभू. आणि म्हणूनच प्रभू आमचा तुझ्यावर विश्वास आहे प्रभू. म्हणूनच आम्ही तुझ्या मार्गावर चालतो प्रभू. पूर्णपणे तुझ्यावर विसंबून आहोत प्रभू. ह्या गीताद्वारे आम्ही तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास जाहीर करतो प्रभू. विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याची गीत गातो.
येशू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. तू म्हणतोस जिथे दोएडी हे तुझ्या नावाने एकत्र येतात तिथे तू हजर असतोस. प्रभू, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. प्रभू, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. प्रभू येशू, आज आम्ही ज्या परिस्थितीत आहोत, आमच्या प्रत्येकाची परिस्थिती कदाचित वेगळी असेल. प्रभू, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला तुझ्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. प्रभू येशू, तू आम्हाला मार्गदर्शन कर. तू आम्हाला तुझा शब्द दे प्रभू, तुझा संदेश तू आम्हाला दे प्रभू. होय प्रभू येशू, तुझा संदेश दे. तू आमच्याशी बोल प्रभू, बोल प्रभू, तू बोल. प्रभू, तू आमच्याशी बोल. आमच्या ह्या परिस्थितीमध्ये तूच आमचा खराखुरात राहता आहेस. तूच आमचा प्रभू आहेस. प्रभू, तूच आमच्या जीवनाची ज्योत आहेस. प्रभू येशू, तू बोल. तू आमच्याशी बोल, आमच्या बरोबर बोल. होय प्रभू येशू, तू आमचा प्रकाश आहेस. तुझी माता मरिया, हिच्याद्वारे आमच्या जीवनात तू आशा आणतोस. प्रभू येशू, तू बोल. तू आमच्याशी बोल प्रभू. Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. Hosanna in the highest. Hallelujah, Lord God. Thank you, Jesus. Thank you, Lord. परमेश्वराची स्तुती आराधना आपण केलेली आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत. आता आपण पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती आराधना झाल्यानंतर आपल्या नेहमीच्या मीटिंगच्या शिरस्त्याप्रमाणे आता मी विन्सेंट दादा यांना विनंती करतो की पुढील सूत्रे त्यांनी आपल्या हाती घ्यावीत. विन्सेंट दादा, ओव्हर टू यू. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. माझा आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय. ओके. प्रिय बंधू भगिनींनो, सध्या संपूर्ण जग करोना महामारीशी लढा देत आहे. जगाच्या इतिहासात आपल्याला असं दिसून येतं की अनेक महामारी येऊन गेलेल्या आहेत, परंतु संपूर्ण जगाला एकाच वेळी व्यापून टाकणारी व ठप्प करणारी बहुधा ही पहिलीच महामारी असावी, जिने संपूर्ण जगाला आणि विशेष करून अमेरिका, युरोप सारख्या पुढारलेल्या देशांना देखील हादरवून सोडलेला आहे. त्या महामारीने मानवाच्या आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक जीवनावर असे पडसाद उमटविले आहेत की इतिहासामध्ये कदाचित करोनापूर्वीचा आणि करोना नंतरचा असा मानवी जीवनाचा कालखंड अशी नोंद होईल. आपल्या देशात आपण 23 मार्च पासून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला गेला आणि आपल्याला घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश दिला गेला. सुरुवातीला रोजचा प्रवासाची दगदग, कामाचा ताण, अभ्यासाचा ताण अशा सर्व गोष्टीपासून जणू काही मुक्तता मिळाल्यामुळे किंवा ब्रेक मिळाल्यामुळे अनेकांना आनंद झाला आणि बहुतेकांनी सुरुवातीच्या काळामध्ये हा वेळ आनंदाने व्यतीत केला. कुणी जास्त वेळ झोपायचा आनंद घेतला, अनेकांनी आपल्या कुटुंबियाबरोबर जास्त वेळ व्यतीत केला, काहीने आपले वेगवेगळे छंद जोपासले
आपल्या आवडीच्या गोष्टी त्यांनी केल्या. परंतु जसजसा हा लॉकडाऊनचा कालावधी लॉकडाऊन 1, 2, 3 असा वाढत गेला आणि त्यामुळे मिळणारा पगार किंवा आपल्या व्यवसायाकडून मिळणारे उत्पन्न कमी झाले किंवा बंद झाले, तेव्हा लोकांतील अस्वस्थता वाढत गेली आणि त्याच वेळेला करोनाचा प्रसार आणि त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत गेले आणि एक प्रकारे लोकांमध्ये अस्वस्थता आणि भीती निर्माण होत गेली. त्यानंतर 1 जून पासून सरकारने अनलॉक घोषित करून काही अटी शर्तीसह आपले व्यवहार सुरू केले आणि अर्थव्यवस्थेला आणि एकूण समाज जीवनाला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करत असताना संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली, मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत गेली आणि या महामारीवरील औषध किंवा लस येण्यास अजून बराच कालावधी लागणार आहे असं आपल्या निदर्शनात येत आहे आणि यामुळे बहुतेक लोक अस्वस्थ आहेत, भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत आणि पुन्हा एकदा ही सर्व परिस्थिती कधी सामान्य होईल ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि हे होत असताना काही असे निर्णय आपल्या सरकारकडून किंवा काही देशाकडून घेतले जात आहेत जे आपल्याला नकारात्मक दिसत आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्र सरकारने युनिव्हर्सिटीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर UGCने त्या परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत महाराष्ट्रामध्ये तरी अजूनही गोंधळाचं वातावरण आहे. जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्या नक्की लक्षात येत नाही की परीक्षा होणार की नाही होणार. जेव्हा सरकारने परीक्षा रद्द केल्या तेव्हा त्यांनी एक प्रकारे विश्वास सोडला, चला आता अभ्यास बाजूला ठेवून दिला आणि आता मात्र परीक्षा होतील की नाही होतील ह्याविषयी संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचबरोबर तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं असेल की कुवेत ह्या आखातीय देशाने त्यांच्या देशातील जे वेगवेगळ्या देशातील लोक त्यांच्या देशामध्ये नोकरीस आहेत, वास्तव्यात आहेत, त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या त्यांच्या देशामध्ये 30% स्थानिक तर 70% परदेशी लोक वास्तव्यात आहेत आणि जर त्यांनी हा निर्णय घेतला तर असं सांगतात की भारतातील जवळजवळ 8 लाख लोक परत पाठवले जातील आणि असाच निर्णय जर इतर आखाती देशांनी घेतला तर किती भारतीय लोक परत येतील हे लाखामध्ये असेल हा आकडा. त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की अमेरिकेने H1B व्हिसा देणे काही काळासाठी बंद केलेला आहे. काही दिवसापूर्वी त्याने निर्णय घेतला की जे ऑनलाईन शिक्षण तिथे घेत आहेत त्यांना ते स्वदेशात पाठवणार आहेत. तर 2-3 दिवसापूर्वी पुन्हा त्या निर्णयावर त्यांनी स्थगिती आणलेली आहे. तर असे अनेक निर्णय सरकारद्वारे किंवा विविध देशाद्वारे ह्या काळामध्ये घेतले जात आहेत जी लोकांमधील अस्वस्थता वाढवत आहेत. आपल्याकडे जी लोक वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः टुरिझममध्ये, हॉटेल आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम करत होते त्यांच्या बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जवळजवळ गेल्या जमा आहेत किंवा ज्यांच्या नोकऱ्या सुरू आहेत त्यांना कमी पगारावर काम करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आपल्याकडील बरेचसे तरुण हे शिफ्टवर काम करत होते आणि सध्या त्या सर्वांना घरी पाठवण्यात आलेलं आहे. एकूण चहूबाजून ही परिस्थिती आपल्याला अशी दिसत आहे की हबकुकच्या पुस्तकामध्ये हबकुकने जे सांगितलेलं आहे की अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, गोठ्यात गुरेढरे न उरली, अशी
लोक मानसिकदृष्ट्या खचून जात असताना आपल्याला दिसत आहेत. काही दिवसापूर्वी आपल्याला आत्महत्या केलेल्या देखील केसेस पेपरमध्ये वाचायला मिळत आहेत. पण अशा सर्व परिस्थितीतून जात असताना पवित्र शास्त्र मात्र आपल्याला प्रेरणा देत आहे. आपण यशायाच्या पुस्तकामध्ये वाचतो, हे इस्रायला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. तू नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भासणार नाहीस आणि ज्वाला तुला पोळणार नाही. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तर पवित्र शास्त्र आपल्याला मात्र सांगतोय की अशा ह्या सर्व परिस्थितीतून जरी आपण जात असलो किंवा जाणार, परंतु परमेश्वर आपल्या बरोबर सातत्याने असणार आहे. तो आपली काळजी घेणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीतून तो आपल्याला वाचविणार आहे. स्तोत्र 91 मध्ये आपण वाचतो, स्तोत्र 91 आपल्याला सांगतं, परमेश्वर माझा आश्रय आणि माझा दुर्ग आहे. तोच माझा देव, मी त्याच्यावर भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. कारण कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. परमेश्वर अगदी ठामपणे आपणा सर्वांना आश्वासन देत आहे की हे कोणतेही अरिष्ट आपल्यावर येणार नाही, कारण आपले रक्षण करण्यासाठी तो त्याच्या दूतांना, दिव्य दूतांना आपल्याविषयी आज्ञा देईल. आणि या सर्व परिस्थितीतून जात असताना इर्मया संदेष्टा आपल्याला सांगत आहे की तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी स्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हाच मी तुम्हास पावेन. आणि मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवी. गेले 4 महिने जणू काही आपण ह्या बंदिवासात जीवन जगत आहोत. आणि मग परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्या सर्वांविषयी त्याच्या ज्या योजना आणि संकल्प आहेत ते आपल्या हिताचे आहेत. आपण नेहमी सांगतो की परमेश्वर वाकड्या रेषेवर सरळ नेतो. ह्या सर्वातून परमेश्वर चांगलं घडवून आणणार आहे. रोमकरस पत्रामध्ये तो आपल्याला सांगतो की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याण करत होता. अशा प्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला अगदी प्रेरणा देत आहे, आश्वासन देत आहे. आणि म्हणून ह्या कुठल्याही भीतीच्या सावटाखाली न राहता परमेश्वरावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून आपल्या ह्या जीवनामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे. अर्थात आपल्या सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे पुन्हा एकदा ह्या आपल्या जीवनाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. परंतु ह्या जीवनाची सुरुवात करत असताना
कदाचित आपली कोरोनाच्या पूर्वीची जीवन पद्धती आणि करोना नंतरची जीवन पद्धती ह्याच्यात आपल्याला बराचसा बदल करावा लागेल. अनेक नवीन गोष्टी आपल्याला अंगीकाराव्या लागेल. आपण पाहतो की काही लोक अगदी ह्या काळामध्ये घरामध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे आणि कुठल्या प्रकारे बाहेर जाण्यासाठी त्यांच्यामध्ये भीती आहे. परंतु त्याच वेळेला आपण पाहतो की म्युन्सिपाल्टी, BST, रेल्वे कर्मचारी हे कामाला जात आहेत. मी, रॉबर्ट, मार्कुस आम्ही संपूर्ण जून महिन्यापासून म्हणजे 1 जून पासून सातत्याने कामाला जात आहोत. आम्हाला 50% दिवस आम्ही भरत आहोत आणि करत असताना अगदी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आम्ही कामाला जात आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टीचं आम्ही काळजी घेत आहोत. उदाहरणार्थ मास्कचा वापर. आजच्या ह्या घडीमध्ये मास्क जणू काही आपल्या ड्रेस कोडचा एक भाग आपल्याला बनवावा लागेल. घराबाहेर पडताना मास्क सातत्याने आपल्याला लावूनच बाहेर जावं लागेल. कामावर असताना सुरुवातीला मी जेव्हा हे मास्क लावून जात होतो तेव्हा श्वास घेण्यास थोडा त्रास व्हायचा. कधी कधी मास्क घातला, चष्मा घातला की मग ते बाष्प त्याच्यावर येऊन व्यवस्थित दिसायचं नाही. परंतु हळूहळू आता मी पाहतो की मास्कची अशी सवय झाली आहे की घरून मास्क घालून मी जो जातो संध्याकाळी घरी येईपर्यंत मास्क तसाच असतो आणि त्याचा मला फायदा होत आहे. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करणे. कुठल्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या संपर्कात आल्यानंतर साबणाने वेळोवेळी हात धुणे. ऑफिसला कामाला जाताना स्वतःचं जेवण आणि संपूर्ण दिवस लागणारं पाणी आम्ही बरोबर घेऊन जात आहोत. त्यापूर्वी आम्ही जेवायला बसलो की एकत्र 8-10 जण जेवायला बसायचो, जेवण शेअर करायचो. परंतु हल्ली आम्ही ते टाळत आहोत. कधी जेवण नेलं नाही तर आम्ही बाहेरून हॉटेलमधून जेवण मागवायचो. ह्या गोष्टी सध्या आम्ही संपूर्णपणे वर्ज केलेल्या आहेत. ऑफिसमध्ये असताना किंवा आमचं काम करत असताना आम्ही एकमेकाशी संवाद साधताना 2 मीटरचं अंतर राखून काम करत आहोत. प्रवासामध्ये जात असताना काळजी घेत आहोत. ऑफिसमधून आल्यावर प्रथम टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये जाऊन संपूर्ण नखशिकांत गरम पाण्याने आंघोळ करतो आणि सर्व कपडे धुवायला टाकतो. बॅग व इतर वस्तूला सॅनिटाईज करतो. तर अशा प्रकारे काळजी घेऊन आम्ही हे मिशन बिगिन अगेन किंवा पुन्हा एकदा आमच्या जीवनाला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण भरवसा शेवटी आपण परमेश्वरावर ठेवणार आहोत. हे करत असताना काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावे लागतील. उदाहरणार्थ काही लोक वर्क फ्रॉम होम करतात आणि त्यामुळे घर हे जणू काही ऑफिस झालेलं आहे आणि मग त्या दृष्टीने त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करावा लागणार आहे. सध्या शाळा ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शाळा घर जणू काही शाळा झालेली आहे आणि मग त्यांचा अभ्यास आई वडिलांना घ्यावा लागतो, विशेष करून आईला घ्यावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आई आणि वडील म्हणजेच पुरुष आणि स्त्री यांनी कामाची जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. विशेष करून घरातील इतर कामं आणि अभ्यासाची देखील. अनेक घरामध्ये पूर्वी कामवाली बाई येऊन कपडे धुणे, भांडी किंवा घराची साफसफाई करत असत. सध्या हे सर्व बंद झाल्यामुळे स्त्रियांवरील कामाचा ताण वाढलेला आहे आणि मला वाटते पुरुष मंडळीने त्यांच्यावरील हा भार कमी करण्यासाठी हे काम विभागून घेतलं पाहिजे. नाहीतर कदाचित पुढे कुटुंबामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. ह्या काळामध्ये अनेकांचं आर्थिक उत्पन्न कमी झालेलं आहे आणि म्हणून वेगवेगळे पिकनिक किंवा तीर्थयात्रा आपण पुढे ढकलल्या पाहिजेत. विशेष करून आता लवकरच वेलंकनीचा नोवेना जवळ येत आहे. अनेक लोक आपली तिथे जात असत. ह्या काळामध्ये मात्र
हा अधिकचा खर्च कसा टाळता येईल आणि टुरिझम, पिकनिक किंवा तीर्थयात्रा आपल्या कशा पुढे ढकलता येतील आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं भागवता येईल ह्यावर आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर लवकरच लग्न सोहळे सुरू होणार आहेत आणि सोहळे कमी लोकात आणि साधेपणाने कसे साजरे करता येतील. नुकतंच मधील एका तरुणीने त्यांच्या लग्नाचा खर्च कमी करून त्यांनी ते दान दिलेलं आहे. दान जरी नाही दिलं तर सध्या आपल्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक झालेली आहे आणि पुढे अधिक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून असे सोहळे अगदी साधेपणाने आणि कमी लोकात आपण साजरे केले पाहिजे. त्याचबरोबर गेले कित्येक दिवस आपल्या कम्युनिटीच्या मीटिंग्स किंवा मिसा ह्याला आपल्याला जायला मिळत नाही, पण अशा वेळेला अनेकांच्या आध्यात्मिक जीवनावर देखील परिणाम झालेला आहे आणि म्हणून आध्यात्मिक जीवन देखील जपणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला हा जो वेळ मिळत आहे ह्याच्यामध्ये अधिकाधिक बायबल वाचन, कौटुंबिक प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना, ऑनलाईन मिसा ह्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. मागे व्हॉट्सअपवर मी एक क्लिप पाठवली होती की सरकार किंवा WHO आपल्याला सांगतं की तुम्ही मास्क लावा, वारंवार हात धुवा किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि आपण ते करतोय. WHO पूर्वी सांगत होतं की हा व्हायरस हवेतून संक्रमित होत नाही, आता सांगतो की होऊ शकतो. तर जे WHO आपलं स्टेटमेंट वारंवार बदलत आहे त्यांचं ऐकून आपण मात्र वागत आहोत. परंतु परमेश्वराचं वचन जे विश्वसनीय आहे आणि ते कधीच बदलत नाही, त्या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनात पुढे वाटचाल केली पाहिजे. आपण अब्राहमाच्या जीवनात पाहतो की वयाच्या 75व्या वर्षी परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि त्याला सांगितलं की तू आपले लोक आणि आपला देश सोडून मी सांगतो त्या देशात जा. अब्राहमासाठी देखील तो स्थिरस्थावर झालेला होता आणि ही एक जणू काही नवीन सुरुवात त्याच्यासाठी होती. मोशेने जेव्हा इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि इस्रायल लोक वचनदत्त देशात गेले तेव्हा त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवात होती. नोहाने जलप्रलयानंतर देखील आपल्या जीवनाला नवीन सुरुवात केली होती. आपण सर्वजण अशा ह्या परिस्थितीतून जात असताना जणू काही आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे आणि आपल्या समोर पवित्र शास्त्रातील हे जणू काही आदर्श आहेत की ज्यांनी नवीन सुरुवात परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवून केली. आपण देखील सर्वजण परमेश्वराच्या विश्वसनीयतेवर, त्याच्या प्रेमावर, त्याच्या दयेवर व क्षमेवर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळूया. काही दिवसापूर्वी फादर ॲगस्टिन यांनी एक प्रार्थना व्हॉट्सअपवर पाठवली होती. त्या प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराकडे वळूया. आपण क्षणभर आपले डोळे बंद करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, आमच्या उद्धारासाठी तुझा हात तुकडा पडणार नाही व आमच्या विनवणीकडे लक्ष देण्यास तुझा कान मंद होणार नाही अशी आमची खात्री आहे. वेगाने पसरणाऱ्या या महामारीमुळे तुझी मुलं भीतीच्या सावटाखाली आहेत. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याने निराशा व भीतीचं हे वादळ शांत कर. हे पित्या, त्या सर्व परिस्थितीचा तू ताबा घे व तुझ्या मुलांना शांती व सुरक्षित जीवन दे. हे आरोग्यदाती परमेश्वरा, या आजाराने बाधित झालेल्या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदान दे. मृत्यूच्या व भीतीच्या छायेत असलेल्यांना तुझी कृपा, धैर्य व शांती दे. हे पवित्र आत्म्या, या आजारावर प्रभावी औषधासाठी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना तुझं मार्गदर्शन व शहाणपण दे.
आमच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना ह्या काळामध्ये योग्य उपाययोजना करण्यासाठी तू सुबुद्धी दे. हे प्रभू येशू, तू म्हटलं आहेस की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू, वादळात सापडलेल्या शिष्याप्रमाणे आम्ही तुझ्याकडे आक्रोश करतो. प्रभूजी, आम्ही बुडालो, आम्हाला वाचवा. प्रभू, या सद्यस्थितीत आम्ही घाबरून न जाता तुझ्याकडे वळावं, तुझा आश्रय घ्यावा व तुझीच आशा धरावी, म्हणून आम्हाला श्रद्धेचं दान दे. हे प्रभू, आमचा विश्वास वाढव. आमेन. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. Over to Albert. Over to Albert. Albert Dabri for testimony. फक्त 2च मिनिटं बोलतो. आवाज येतोय माझा? बोल. बोल बोल. तर एकदा सगळ्यांचे आभार मानतोय आणि विशेष करून जेरोम आणि फॅमिलीने सुंदर प्रेज अँड वर्शिप केलेली आहे. विन्सनने सध्याच्या परिस्थितीमध्ये फार सुंदर आढावा घेतलेला आहे, बायबलचे विविध दाखले देऊन सध्या कसं आपण या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. खरं म्हणजे मागच्या वेळेला विक्टर दादाने आमच्या फॅमिलीला प्रेज अँड वर्शिप करायला सांगितली होती, पण मागच्याच आठवड्यात मी नेमका आजारी पडलो. 2 दिवस ताप येत होता मला आणि म्हणून रिस्क नको म्हणून मी बंगली हॉस्पिटलला गेलो, दाखवलं तिथे डॉक्टरांना. डॉक्टरांनी मला एका दिवसात बरं केलं तापातून, पण तिकडे टेस्ट करावी लागली कोविडची आणि ती पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आल्यानंतर मला 6 दिवस तिकडे हॉस्पिटलला थांबावं लागलं. पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी मला दिली आणि बरा होऊन गेल्या 2-3 दिवसापासून मी आता घरी आलेलो आहे, एकदम व्यवस्थित आहे. आम्ही सगळे बरे आहोत. पण ह्या कालावधीमध्ये स्पेशली आपले मॉडरेटर विक्टर दादा, त्यांनाच मी फक्त सुरुवातीला कल्पना दिली होती. तर नंतर आपले बंधू सुभाष आणि काही बंधू भगिनींना नंतर माहिती पडलं. अनेकांनी फोन केले, प्रार्थना केली, खूप स्ट्रॉंगली प्रार्थना केली सगळ्यांनी. आणि तुम्ही जे प्रेम आमच्यावरती दाखवलं, मला खरोखर या परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या त्या प्रेमाचा अनुभव आला. एक हॉस्पिटलचा वेगळा अनुभव होता. कोविड मधून मला पण जायला मिळालं, त्याबद्दल मी देवाला विशेषतः धन्यवाद देतो. आणि खरोखर आज विन्सनने ती परिस्थिती सांगितलेली ती वास्तविक सिच्युएशन आहे. तर आपण सगळ्यांनी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. परमेश्वराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पुन्हा आजच्या प्रेज अँड वर्शिप आणि टॉक बद्दल देवाला धन्यवाद देतो. विक्टर दादा आणि आपला संपूर्ण ग्रुप शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटी, आपले सगळे बंधू भगिनी, सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके सुभाष. हॅलो. Over to Valiant Timeno. संपलेली आहे. हॅलो. हॅलो. Valley बोल. आपण शेवटी मध्यस्थीची प्रार्थना करतो. थोडा वेळ शांत राहूया आपण आणि आपली प्रार्थना, आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे नेऊया आणि आपली प्रार्थना परमेश्वराने ऐकावी म्हणून आपण थोडा वेळ शांत राहूया. आपण अखिल ख्रिस्त आपला प्रतिसाद आहे. हे प्रभू येशू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू येशू आमची प्रार्थना आहे. आपण अखिल ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया. या कठीण काळामध्ये ख्रिस्त सभेने आपल्याला देवाचा प्रकाश दाखवावा, आपल्या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करावं. आपले पोप फ्रान्सिस यांना परमेश्वराने शारीरिक आणि मानसिक, आपले आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांना देखील परमेश्वराचा आशीर्वाद
परमेश्वराचा शहाणपण लाभावं आणि त्याने आपल्याला या कठीण काळामध्ये नेतृत्व द्यावं, म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, आमची प्रार्थना आहे. शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटीसाठी आपण प्रार्थना करूया की प्रभू, ही कम्युनिटी म्हणजे तुझं स्वप्न आहे आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही त्याचे मेंबर आहोत. प्रभू, कम्युनिटीवरती तुझा आशीर्वाद ठेव. त्या कम्युनिटीतर्फे जे कार्य चालू आहेत त्या प्रत्येक कार्यावर तुझा आशीर्वाद ठेव. आमचे प्रत्येक सभासद त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद ठेव. आमच्या सर्वांच्या मुलाबाळावर तुझा आशीर्वाद ठेव. प्रभू, आमची दोन्ही सेंटर आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवत आहोत. कृपया सेंटर मधून तुझ्या नावाचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तसंच आमच्या कम्युनिटीतल्या सभासदांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करतो. मुलाबाळासाठी प्रार्थना करतो. आमच्या गर्भवती मुलीसाठी प्रार्थना करतो. ज्या ज्या मुली गर्भवती आहेत सर्वांचे दिवस भरून एक दिवस त्यांना मातृत्वाचा सुखद अनुभव यावा. ज्या आमच्या मुली बाळाची अपेक्षा करत आहेत त्यांना परमेश्वराने तुझ्या कृपेने बाळाची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, आमची प्रार्थना आहेत. विशेषतः कोविड-19 ने जे आजारी आहेत, आमच्या कम्युनिटीमध्ये लोक आजारी आहेत, विविध आजाराने दुःखामध्ये आहेत, त्या संकटातून जात आहे. परमेश्वराने सगळ्यांना आपला परममंगल स्पर्श करून त्यांना आजारातून मुक्त करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपण आपल्या प्रत्येकाला विश्वासाची देणगी मिळावी. कारण एक आपण क्षणभर आपले डोळे बंद करूया आणि विन्सनने जी आजची परिस्थिती सांगितली ती एकदा नजरेसमोर आपल्या आणूया. संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. कोविड सारखा मोठा आजार त्याने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. त्यामुळे बेरोजगारी, नैराश्य, अनामिक भीती, चिंता, सगळी देवळं बंद आहेत, मिस्सा बंद आहेत. अनेक साक्रामेंताला जी आपल्याला सहज उपलब्ध होती त्याला आपण पारखी झालेलो आहोत. अनेक आपल्या जवळच्या लोकांचे मृत्यू आपण बघत आहोत. आणि आताच अल्बर्टने शेअर केल्याप्रमाणे हा आजार आपल्या दारात आलेला आहे. ही सर्व अनिश्चित परिस्थिती आहे आणि आपण दररोजच्या प्रार्थनेमध्ये, मॉर्निंग प्रेयर, इव्हनिंग प्रेयर मध्ये अनेक गोष्टी वाचतो, अनेक काव्य वाचतो की इर्मया सांगतो की माझ्या डोळ्यातून रात्रंदिवस अश्रुधारा वाहत त्या न थांबवत. पुढे तो म्हणतो की सगळीकडे दहशत आहे, शहरात दहशत आहे, वनात दहशत आहे. आणि मग इर्मया संदेष्टा परमेश्वराला प्रश्न विचारतो की तू आमचा अगदी त्याग केला आहेस काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हाला का मारला आहे? किंबहुना 3 युवकांच्या गीतामध्ये म्हटलेलं आहे की ह्या घटकेला एखादा सरदार अगर संदेष्टा अगर नेता नाही, तसेच तुझ्या समोर एखादे होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करण्यासाठी किंवा धूप दाखवण्यासाठी जागा अथवा वेदी नाही. खरोखर प्रभू, ही अशी परिस्थिती, त्या परिस्थितीत आम्ही जगत आहोत. पण विन्सनने सांगितल्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की तुम्ही भिवू नका. तुम्ही किती संकटातून गेलात तरी मी तुमच्या पाठीशी आहे. खरोखर प्रभू, ह्या पडत्या काळामध्ये किंवा ह्या कोरोनाच्या आजारपणामध्ये आणि या भयग्रस्त वातावरणामध्ये तूच आमचा एकमेव स्वामी आणि प्रभू आहे, हा आमचा विश्वास
दृढ व्हावा म्हणून मरिय मातेच्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे, धन्य तूस मध्ये आणि धर्तीच्या उदरामध्ये पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा आम्हा पाप्यांचा आता आणि आमच्या कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. आमेन. गुड नाईट एव्हरीबडी.